नायगाव पश्चिमेच्या विजय पार्क परिसरात वादळी वाऱ्यामुळे महावितरणचे रोहित्र कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे। काल सकाळी 10:30च्या सुमारास ही घटना घडली। हे रोहित्र कोसळल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। सुदैवाने यावेळी रस्त्यावर कुणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे। या घटनेमुळे या भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता। नायगाव पश्चिमेच्या भागात विजय पार्क परिसर आहे। या भागातील परिसराला वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणने या ठिकाणी रोहित्र बसवले आहे। मात्र बसवण्यात आलेले रोहित्र आणि त्याचे खांब अनेक वर्ष जुने झाले होते। गुरुवारी सकाळपासूनच शहरात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरू होता। या वादळी वाऱ्याच्या तडाख्याने महावितरणाचे हे रोहित्र कोसळले। त्यासोबत बाजूचे विद्युत तारा तुटल्या व खांबही वाकले। सकाळी 10:30च्या सुमारास हा प्रकार घडला। या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात मोठी खळबळ उडाली होती। हे रोहित्र अगदी धोकादायक पद्धतीने कोसळत असल्याची घटना बाजूच्या सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली आहे। नायगाव पश्चिमेचा हा वर्दळीचा रस्ता आहे। घटना घडली त्यावेळी कुणीही रस्त्यावर ये-जा करीत नसल्याने मोठी दुर्घटना टळली असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे। तर या भागातील वीज पुरवठा खंडित झाल्याने विजेविना नागरिकांचे हाल झाले होते। ही घटना महावितरणाच्या दुर्लक्षितपणामुळे घडली असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे। याबाबत महावितरणाच्या अधिकाऱ्यांना हे रोहित्र बदलावे व या भागात नवीन विद्युत खांब बसवा अशी मागणी अनेकदा केली आहे। त्याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने हा प्रकार घडला असल्याचे तेथील ग्रामस्थांनी सांगितले। सद्यस्थितीत त्या ठिकाणी महावितरणकडून युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम पूर्ण करून तात्पुरता स्वरूपात बाजूच्या रोहित्र्यांमधून वीज पुरवठा सुरू केला आहे। याशिवाय त्या ठिकाणी नवीन रोहित्र उभारले जाणार आहे। त्यासाठी नियोजन केले असून त्यासाठी 1 ते 2 दिवस इतका कालावधी लागणार आहे असे महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय खंडारे यांनी सांगितले।